फिफ्थ स्कॉलरशिप गेस्ट क्वेश्चन यामध्ये आपण सेकंड युनिट आज पाहणार आहोत, म्हणजेच ऑपरेशन ऑन नंबर. ऑपरेशन ऑन नंबर म्हणजेच काय तर संख्यावरील क्रिया. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, म्हणजेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. हे महत्त्वाचे 4 टॉपिक आहेत. आणि यासोबतच अक्षरांचा वापर आणि कसोट्या. तर इतके हे घटक या संख्यावरील क्रिया या घटकामध्ये आहेत, म्हणजेच बेरीज, सेकंड वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यानंतर यावरील शाब्दिक उदाहरणं पण असतात, त्याचा एक स्पेशल टॉपिक आहे. त्यानंतर पुढचा आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन, म्हणजेच बैजिक राशी, अक्षरांचा वापर. आणि त्यानंतर आहे कसोट्या. ठीक आहे. तर ह्या एकूण जर घटकांचा विचार केला तर या ठिकाणी एकूण 1 2 3 4 5 6 आणि 7 घटक आहेत. आणि या घटकावर विचारली जातात 10 प्रश्न परीक्षेमध्ये. किती प्रश्न असतील? 10 प्रश्न. अतिशय महत्त्वाचा टॉपिक, कारण 10 प्रश्न फक्त बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ड्स प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणे, अक्षरांचा वापर आणि कसोट्या या घटकावर आहेत. यामध्ये जनरली जर विचार केला तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या घटकावर 5 प्रश्न विचारले जातात. शाब्दिक उदाहरणावर 2 प्रश्न, अक्षरांचा वापर आणि कसोट्या, अक्षरांच्या वापरावर 2 प्रश्न आणि कसोट्यावर 1 प्रश्न. म्हणजे शाब्दिक उदाहरणापासून पुढच्या 3 घटकावर 5 प्रश्न आणि बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या घटकावर 5 प्रश्न. तर आता हे प्रश्न जे विचारली जातात परीक्षेमध्ये ते कोण्या स्वरूपाचे असतात किंवा आपल्याला नेमकं काय त्यामधून समजून घ्यायचंय हे आपण लक्षात घेऊयात. तर आपण जर थोडं निरीक्षण केलं तर पहिला जो घटक आहे बेरीज, तर बेरीज मध्ये आपल्याला अगदी 7 अंकी ते 8 अंकी संख्येपर्यंतची बेरीज विचारली जाते. 7 अंकी ते 8 अंकी. किंवा मग डायरेक्ट आपल्याला बेरीज आणि वजाबाकी अशी मिक्स उदाहरणं पण परीक्षेमध्ये विचारली जातात. तर पहा, बेरीज आणि वजाबाकीचा जर विचार केला आपण तर यापूर्वीचं काही परीक्षेत आलेली उदाहरणं आपण समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला त्याचा अंदाज येईल. तर बेरजेमध्ये जनरली डायरेक्ट बेरीज असते, कधी कधी वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये असते. आता या ठिकाणी एक उदाहरण पाहूया आपण. 17 लाख प्लस 1700 प्लस 17,000 प्लस 17. ओके, मराठीमध्ये काय होईल मग आता याचं? आता याचं आपल्याला उत्तर काढायचं म्हणजे काय लक्षात घ्या. आता इथं 2 कौशल्य आहेत. एक तर वर्ड्स मध्ये दिलेला आपल्याला डिजिट मध्ये घ्यायचंय आणि मग त्याची ऍडिशन करायची आहे.
तर पहा आता 17 लाख म्हणजे काय हे आपल्याला आधी कळलं पाहिजे. काय होईल 17 लाख म्हणजे? तर 17 लाख म्हणजे 17 लाख जर आपण लिहिलं म्हणजे मराठीत जर हे लिहिलं तर काय होतं पहा 17 लाख अधिक 1700 म्हणजे 1700 प्लस 17,000 म्हणजे काय 17,000 आणि प्लस 17. आता सुरुवातीला तुम्ही हा विचार करत चला ही बेरीज करत असताना की यामधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे. लक्ष द्या इकडे आधी. सुरुवातीला आपल्याला काय लक्षात करावं लागेल सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे 17 लाख. मग ही संख्या आधी लिहावी लागेल वर्ड्स मध्ये जी आहे ती डिजिट मध्ये. मग 17 लाख लिहित असताना 17 अगोदर लिहा. या ठिकाणी हजाराचं घर काही नाही लाखाच्या नंतर हजाराचे घर चालू होतात किंवा हजाराचे डिजिट चालू होतात तर ते दोन्ही पण 00 आहेत. त्यानंतर मग 100 10 आणि युनिट तर हे झालं 17 लाख. आता यानंतर आणखी कोणती मोठी संख्या इथं 17,000. मग ते हजाराच्या खाली लिहावं लागेल 17,000 असं. म्हणजे परीक्षेत काय होतं आता हे मध्येच मागं पुढे जर लिहिले तर तुमचं चुकू शकतं तर ही काळजी घ्या. जे मोठे नंबर आहेत ते आधी लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आहे 1700. आता 1700 म्हणजे किती 1700 अगोदर इथं लिहून बघत जावा आपण. ठीक आहे मग 1700 लिहिताना या 7च्या खाली 1 येईल पुन्हा 7 आणि हे 0 आणि शेवटी 17. आता ही बेरीज करायची आपणास. तर आता ही तुम्हाला येतं यामध्ये तुम्हाला काय सांगायची गरज नाही की बेरीज कशी करायची वगैरे पण मांडणी कशी करायची हे समजून घ्या. आपल्याकडे वेळ कमी असतो आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न. पुन्हा एकदा मी सांगतो गणिताचे 50 प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ पुरणार नाही. गणिताचे 50 प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ पुरणार नाही. यासाठी राहिलेल्या या दिवसामध्ये जास्तीत जास्त सराव करून घ्या. आणि सर्वात महत्वाचं आता तुमच्याकडे सरावाला कोणती पुस्तक आहेत माहिती नाही मला पण जे आपलं एक नवीन पुस्तक निघाले सरावासाठी तर हे पुस्तक आपण आजच मागणी करा जर तुमच्याकडे नसेल तर. यामध्ये पेपर 1 चे 10 आणि पेपर 2 चे 10 पेपर आहेत. फक्त मराठी मीडियम साठी आहे इंग्लिश मीडियम साठी नाही आपल्याकडे उपलब्ध. ठीक आहे पण तुम्हाला मी एक सर्वांनाच तुम्ही हे पुस्तक घ्या किंवा न घ्या प्रत्येकाला मी 100 मार्क म्हणजे 150 मार्काचे जे पेपर असतात त्याची पीडीएफ देणार आहे. ते तुम्ही घरी सोडवा. परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर हा प्रश्नसंच तुम्ही खरेदी करू शकतात. कारण यामध्ये पेपर 1 चे 10 आणि पेपर 2 चे 10 आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही पेपर सोडवत असताना पूर्ण मार्काचा तर सोडवाच परंतु गणिताचे 50 प्रश्न आपल्याला 40 मिनिटांमध्ये सुटतात का 50 मिनिटांमध्ये सुटतात का याची प्रॅक्टिस करा. प्रत्येक मिनिटाला एक प्रश्न सुटला पाहिजे तरच आपण गणित कव्हर करू. कारण बऱ्याच वेळेस मला जर वर्षीच्या मुलांचा अनुभव असा आहे की बरेच मुलं असं म्हणतात की सर माझे 5 प्रश्न सोडवायचेच राहिले 10 प्रश्न सोडवायचेच राहिले 8 प्रश्न सोडवायचेच राहिले. असं जर होत असेल तर मग आपला स्कोर राज्याच्या लेवलला किंवा जिल्ह्याच्या लेवलला आपल्याला घेऊन येता येणार नाही. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी आवर्जून सांगतो तुम्हाला पहिलं हे कळलं पाहिजे की आपले 50 मिनिटातच गणिताचे 50 म्हणतोय मी लक्षात घ्या. कारण मराठीला वेळ तुम्हाला पुरणार आहे लक्षात घ्या. तुम्ही मराठी 20 मिनिटांमध्ये सोडवाल किंवा 30 मिनिटांमध्ये सोडवाल पण आपल्याकडे 1.5 तास वेळ असतो आणि 1.5 तासातला एकच तास गणिताचा असतो. आणि या एका तासामध्ये जर तुम्ही एकाच गणिताला जर 2-3 मिनिट देऊ लागलात तर आपल्याला पेपर कव्हर होणार नाही. त्यामुळे काळजी घ्या. आणि तर हा प्रश्न लक्षात आला आपल्याला.
आता जे उत्तर येणार आहे पुन्हा ते पुन्हा वर्ड्स मध्ये आहे. आणखी लक्षात घ्या, म्हणजे आता हे उत्तर आले तर हे लगेच डिजिट मध्ये नाही, तर पुन्हा वर्ड्स मध्ये. म्हणजे या ठिकाणी 7178171. ओके, तर हे पुन्हा वर्ड्स मध्ये सांगावं लागेल आपल्याला. 17,18,717. ठीक आहे. यानंतर आपण आता हे बेरजेचं तुमच्या लक्षात आलं, म्हणजे ह्या पद्धतीनं आपल्याला ही बेरीज करावी लागते. त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं, वर्ड्स मध्ये कसं देतात पहा ते. टेन्स असेल, युनिट असेल, समजा बघा 20 टेन्स, 20 टेन्स प्लस 30,000 प्लस 10 लाख. आता आपल्याला ही बेरीज करायची असेल समजा, त्यावर 10 लाख घ्यावं लागेल, त्यानंतर 30,000 घ्यावं लागेल आणि 20 टेन्स किंवा युनिट पण असतात असेच, समजा 12 युनिट्स. तर या पद्धतीच्या पण बेरजा परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आणि मॅक्झिमम जो चान्सेस आहे ना, मॅक्झिमम तो या प्रकारच्या उदाहरणाचा आहे. असं उदाहरण 100% परीक्षेत येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. यामध्ये पण आणखी आता बघा, मुलांना आणखी कशी उदाहरणं येतात ते आपण समजून घेऊयात यामधलं, बेरजेमधलं. आणि बेरजेमध्ये जशी असतात तिथंच पुन्हा तेच गणित तशीच उदाहरणं वजाबाकीमध्ये पण येणार, फक्त प्लसच्या ऐवजी मायनस चिन्ह येणार. आता पहा, पाऊण लाख प्लस 1.25 कोटी प्लस 5,000 प्लस 550 प्लस 500 बरोबर किती. आता पहा, हेच वर्ड जर आपण आता बघा, आता हे मराठीमध्ये आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पाऊण, पाव, सव्वा, साडे, पाऊण याच्यामध्ये अडचण आहे. पण हे जर इंग्लिश मध्ये असेल, आता पाऊण लाख, तर कसं लिहिलं जाईल? 3/4 लाख. पाऊण लाख म्हणजे काय? 3/4 लाख. त्यानंतर 1.25 कोटी, 1.25 कोटीचं काय येईल? प्लस 1/4 करोड प्लस 5,000. 5,000 म्हणजे काय? 1/4,000 प्लस 550. 550 म्हणजे काय येईल? 5,500 सॉरी 100 प्लस 500 मीन्स 3
क्वार्टर 100. आता याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर फक्त संख्या आपल्याला जर मांडणी विचार केली तर काय होईल? सर्वात मोठी संख्या कोणती आहे इथं? 1.25 करोड म्हणजे किती होणार? 1.25 कोटी. आता 1.25 कोटी कसं लिहायचं हे महत्वाचं आहे. सव्वा कोटी. आता पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे की 1.25 कोटी म्हणजे किती लिहावं लागेल, किंवा 1.25 कोटीचं खालचं माप कोणतं आहे? 1.25 कोटीच्या म्हणजे आधीचं लाख. मग त्या कोटीमध्ये लाख किती होतात हे आपल्याला माहित पाहिजे. बरोबर आहे. तर एका कोटीमध्ये 100 लाख होतात आणि 1.25 कोटी घ्यायचा असेल तर त्या 100 लाखाचा चौथा भाग घ्यावा लागेल. 1/4 पार्ट. क्वार्टर म्हणजे 1/4 पार्ट. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, जर आपल्याला 1.25 कोटी लिहायचं असेल तर 1,25,00,000 घ्यावं लागतील आणि 1000 00 राहतील, 100 10 आणि युनिट पण 00 राहतील. तर हे झालं 1,25,00,000 म्हणजेच 1.25 करोड म्हणजे 1.25 कोटी. त्यानंतर आता कोणती संख्या आहे? पाऊंड लाख. पाऊंड लाख म्हणजे काय? 3/4 लाख. बरोबर आहे. 3/4. आता बघा 3/4 लाख म्हणजे काय? तर लाखाचे 4 भाग करायचे आणि त्याच्यातले 3 घ्यायचे कोणते पण. लाखाचे 4 करायचे, त्याच्यातले 3 घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे लाखाचे 4 भाग केले तर किती होतील? 25 25 25 म्हणजे 25,000 25,000 25,000 आणि 25,000. त्याच्यातले 3 म्हणजेच पाऊंड लाख. 3/4 तर किती होईल मग? 75,000. आता हे हजाराच्याच खाली लिहा. ठीक आहे. म्हणजे हे झालं 3/4 लाख कंप्लीट झालं आपलं. आता त्यानंतर आहे 1/4,000. आता 1/4,000 म्हणजे किती? पाव हजार आणि 550 पण आहे पुन्हा. तर 5,000 म्हणजे काय? 1,000चा 1/4 करा. बरोबर आहे. 1,000चा 1/4 म्हणजे 250. त्यानंतर 550 म्हणजे 5.5 म्हणजेच 550. आणि त्यानंतर पाऊंड शे म्हणजे 100 आणि पाऊंड करायचं त्याचं. पाऊंड म्हणजे काय? 100च्या आधी 4 पार्ट करा, त्याच्यातले 3 पार्ट घ्या म्हणजे 75. आणि मग या सर्वांची आपण बेरीज करू शकतात. तर ही बेरीज येईल 5 5 आणि 5 10 17ला 7. हातचे 1 5 आणि 2 7 आणि 8 5 7 5 2 1. किती आले पहा? 1,25,75,875 आली. म्हणजे असे जर सोपे प्रश्न असतील परीक्षेमध्ये तर तुम्हाला इथं वेळ जाऊ शकतो आणि हे वेळखाऊ प्रश्न तुम्ही आधी सोडवले पाहिजेत. हे वेळखाऊ प्रश्न तुम्ही आधी सोडवून घ्या. ठीक आहे. तर 550 पाव हजार म्हणजे माहिती आहे आपल्याला. पाव हजार म्हणजे किती येणार? हजाराचा पाव. बरोबर आहे. 1,000चा 1,000 आणि त्याचं या पद्धतीनं. तर यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचा प्रश्न आहे बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये. आता वजाबाकी आपण घटक घेणार नाहीत कारण बेरीज हेच घटक महत्वाचा आहे आपल्याला आणि सेम उदाहरण वजाबाकीमध्ये असतील. ठीक आहे. तर एखादं नंबर्स असतो किंवा त्याची ऍडिशन दिली जाते. आता या ठिकाणचा एक प्रश्न आपण घेऊया जो परीक्षेत आला होता. 8 स्टार 2 ट्रायंगल स्क्वेअर
मायनसचाच आहे हा स्टार 5 बॉक्स 2 3 आणि उत्तरामध्ये आलेला आहे 4 बॉक्स 5 बॉक्स 4 आणि आपल्याला माहिती विचारली या ठिकाणी कोणाची किंमत काढायची आहे तर या ठिकाणी किंमत आपल्याला शोधायची आहे स्टार बॉक्स आणि त्रिकोण स्टार बॉक्स आणि त्रिकोणची आपल्याला या ठिकाणी किंमत शोधायची आहे आता ही किंमत आपल्याला जर शोधायची असेल किंवा आपल्याला जर याची उत्तर शोधायची असतील तर आपल्याला काय निरीक्षण करणं गरजेचं आहे तर या डिजिट मध्ये आता वजाबाकी करत असताना पहा या बॉक्सच्या ठिकाणी कोणता अंक घ्यावा ज्याच्यातून 3 वजा केल्यानंतर 4 येईल म्हणजे चौरस जो बॉक्स आहे छोटा त्याच्यामध्ये कोणता अंक असेल म्हणजे तिथं की ज्याच्यामधून 3 वजा केले की 4 येतं तर आपल्या लक्षात येईल इथं किती असेल मग 7 आता इथं 7 असेल तर जिथं जिथं बॉक्स आहे तिथं 7 लिहून टाका अगोदरच इथं जर बॉक्स मध्ये उत्तर 7 आलं तर जिथं 7 आहे जिथं जिथं बॉक्स आहे तिथं 7 आधीच लिहून ठेवायचं आता दुसरा प्रश्न पहा वर आहे ट्रायंगल ट्रायंगल मधून 2 वजा केलं की 7 येतं मग त्रिकोणाच्या ठिकाणी कोणता अंक असेल 9 कोणता अंक असेल 9 9 मधून 2 गेले की 7 येतं त्यानंतर आता पुढचं जर पाहिलं आपण 12 मधून आता इथं पहा इथं गंमत काय होते या फुलीमधून एक उसना घेतला इकडं तर तो किती होणार 12 होणार म्हणजे कॅरी घेतला एक तर तो झाला 12 मधून 7 गेले 5 आले बरोबर आहे आणि कॅरी घेतल्यानंतर आता इथं या बॉक्सच्या ठिकाणी इथं पण 7 येणार आहे आपलं बरोबर आहे तर आता इथं जो कोणता अंक असेल त्याच्यामधून जर 5 वजा केलं तर 7 येणार आहे 5 मधून जर म्हणजे स्टार मधून जे काही डिजिट असेल त्याच्यातून 5 वजा केले की 7 येतात आता 5 जर वजा करायचं असेल तर तिथं 2 शिल्लक राहणं गरजेचं आहे पण 2 केव्हा शिल्लक राहील एक तिकडं दिलेला आहे ऑलरेडी म्हणून या ठिकाणी हे 3 घ्यावं लागेल 3 मधला एक उसना दिला कॅरी दिलाय आपण ऑलरेडी पलीकडे ठीक आहे तर तो पलीकडचा कॅरी गृहीत धरून इथं 3 घ्यावं लागेल म्हणजे 3 मधून एक कॅरी दिला एक उसना दिला राहिले 2 म्हणजेच इकडून पुन्हा एक उसना दिला 12 होईल 12 मधून 5 अशा पद्धतीनं आणि या ठिकाणी पुन्हा इथं 8च्या ठिकाणी 7 राहील आणि इथं पण 3 येणार आहे म्हणजे 4 उत्तर येईल आता बऱ्याच वेळेस काय होतं परीक्षेमध्ये विचारत असताना आपलं उत्तर काय आलेलं आहे फुलीला 3 त्रिकोणला 9 आणि चौकोनला 7 आपण गडबडीमध्ये 3 9 7 चा पर्याय पण टिक करू शकतात तर असं करू नका जे विचारले ना तो सिक्वेन्स लक्षात घ्या फुलीला 3 चौरसला 7 आणि त्रिकोणला 9 म्हणजे आपलं योग्य उत्तर कोणतं आहे 3 7 9 हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे म्हणजे जे चिन्ह विचारले त्याच सिरियलनी आपण उत्तर देणं गरजेचं आहे ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला हे वजाबाकीचे प्रश्न सोडवावे लागतील बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रकारचा जर प्रश्न आला समजा 7 9 8 4 5 9 6 8 वजा या ठिकाणी एक बॉक्स येतो आणि उत्तर येतं 5 4 2 3 1 खाली लिहितो इथं तर हे वजाबाकीचं उत्तर या ठिकाणी घेतोय आपण 4 7 3 2 9 8 2 1 तर इथं कोणता अंक असेल म्हणजे इथं काय असेल तर बऱ्याच वेळेस अशी त्यांची गडबड होऊ शकते जर तुम्हाला इथला अंक काढायचा असेल तर काय करा मग जो नंबर दिलेला आहे त्याच्यातून आधी हा वजा करा जे उत्तर आले ते म्हणजे थोडक्यात बघा कसं असते
10 मधून किती गेल्यावर 7 येते? जर असा प्रश्न विचारला 10 मधून काय वजा करावं म्हणजे 7 येईल, तर तुम्ही काय करा, 10 मधून 7 वजा करा अगोदरच, म्हणजे किती आलं 3, तर हे 3 इथं लिहायचं आहे. 10 मधून किती वजा केल्यावर 7 येतं, तर 7च वजा करायचं अगोदर, आणि जे उत्तर येईल ते चौकटीच्या ठिकाणी. तसं या दिलेल्या संख्येतून आपण ही संख्या वजा करून घ्या आणि जे उत्तर येईल ते चौकटीच्या ठिकाणी. तर असेही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. किंवा इथं जर बेरजेचं चिन्ह असेल, समजा 25 7 9 8 5, 25 9 8 7 5 6 अधिक पुन्हा इथं प्रश्नचिन्ह बरोबर 9 7 8 3 4 5 1. म्हणजे या दोन्हीची बेरीज इथं असेल आणि तुम्हाला प्रश्नचिन्ह काढायचं असेल तर काय करा, ही जी बेरीज आली या बेरजेतून ही पहिली संख्या वजा करा, तरीही चालते, काही अडचण तुम्हाला येणार नाही. यानंतर बेरीज वजाबाकीमध्ये तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की स्मॉलेस्ट 7 डिजिट नंबर प्लस ग्रेटेस्ट 8 डिजिट नंबर किंवा त्यांचं सबस्ट्रॅक्शन असेल, तर हे प्रश्न काळजीपूर्वक सोडवा, चुका करू नका. आता ह्या दोन्हीही प्रकरणाला एकत्रित जर विचार केला तर तुम्हाला प्रश्न असे पण येतात वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये, स्पेशली वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये आपल्याला म्हणजे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ते म्हणजे कसे, समजा एका जंगलामध्ये काही झाडं आहेत किंवा लोकसंख्येचा प्रश्न आहे किंवा मतदान करायचा प्रश्न आहे किंवा एका गावची लोकसंख्या आहे, तर असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे पहा, एका गावची लोकसंख्या 17,17,000 असून त्यात पुरुषांची संख्या, त्यामध्ये पुरुषांची संख्या 8 लाख 8,12,000 तर स्त्रियांची संख्या किती? तर असे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये येणार आहेत, तुम्हाला हे लक्षात ठेवा. आणि किमान 2 प्रश्न असतील अशा पद्धतीची. मग इथं लोकसंख्या असेल, जंगलातील झाडं असतील, या पद्धतीनं असू शकतं. तर पहा, आता या ठिकाणी दिलेल्या माहितीमध्ये गावची लोकसंख्या किती आहे? 17,17,000. तर आपल्याला हे 17,17,000 लिहिता आलं पाहिजे. 17,17,000 यामध्ये पुरुषांची संख्या किती आहे? 8,12,000.
मग हे 8,12,000. आता स्त्रियांची संख्या किती आली तर 0,0,0. 7 मधून 2 गेले 5, 0 आणि 17 मधून 8 गेले 9. 9,05,000. तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागेल. आता इथं फक्त 2 संख्या आहेत. काही काही वेळेस 3-3 संख्या पण विचारल्या जातात किंवा दिल्या जातात. तर त्या ठिकाणी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळेस इंग्लिश विद्यार्थ्यांच्या मुलांना नेमकं काय अडचण आहे ते आपण पाहूयात. इंग्लिश मीडियमला जी मुलं आहेत त्यांना काय होतं, तिथं बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे हेच कळत नाही नेमकं, आणि कशातून काय वजा करायचं हे लक्षात येत नाही. म्हणजे जर नवीन वर्ड्स आले त्यांनी न पाहिलेले तर तशा पद्धतीनं या ठिकाणी उत्तर येतं आणि मग ते मुलं गोंधळून जातात की काय करायचंय नेमकं. ठीक आहे. तर आता पहा, असाच एक प्रश्न आपण इंग्रजी मधला पाहूया. आउट ऑफ 4,97,610 voters of a town, 2,88,795 men and 1,99,685 women cast their votes. How many voters did not cast their votes? म्हणजे याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, अगदी सोपा आहे. एका गावामध्ये 4,97,600 मतदान करणारे आहेत, वोटर्स आहेत. त्यामध्ये माणसं 2,88,000 आहेत, 795, आणि स्त्रिया 1,99,000. ठीक आहे. आणि आता पर्यायामध्ये काय आहे पहा, 9,031, 9,013, 9,130 आणि 9,301. आता तुम्हाला हा प्रश्न काही विद्यार्थ्यांना मिनिंग कळाला नाही, याचा अर्थ कळाला नाही असं समजा. ठीक आहे. पण आपल्याला एवढं तरी कळतं ना की हे गणित बेरीज वजाबाकीवरच असणार आहे. एवढं तरी कळतं की एखादं गणित तुम्ही वाचता तेव्हा त्याच्यामध्ये बेरीज तर करायचे किंवा वजाबाकी तर करायचे. तर अशा विद्यार्थ्यासाठी खरं तर मी हे सांगतोय, तर तुम्ही हे विचार करायला पाहिजे. आपल्याकडे 4 संख्या आहेत, एक 4 कोटी आहे, एक 2 कोटी आहे, 1,99,000 आहे. काय केलं असेल ज्याचं उत्तर 9,000च्या जवळपास येईल? तुम्हीच विचार करा काय केलं असेल. तर 4 कोटी मधनं 2,88,000 वजा केला असेल, जे उत्तर आले त्याच्यातून पुन्हा ते वजा केला असेल तरच हे उत्तर येणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही ह्या इथल्या कुठल्याचे पण बेरजा करत बसलात तर येईल का उत्तर? नाही येणार. ठीक आहे. म्हणजे असं आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे, जेणेकरून आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे असं असतं की ते बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे असं येऊ शकतं ना. तर त्यांनी लक्षात ठेवा की पर्यायाकडे बघत चला, पर्यायामध्ये काय वाटतंय तुम्हाला, बेरजेचा फरक दिलाय का वजाबाकी करायची दिलाय. कधी कधी गणितामध्ये तर एवढंच असतं की फक्त बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची एकदाच, ती सुद्धा विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. त्यावेळेस तुम्ही पर्यायाकडे बघत चला की ह्या दोन्हीची बेरीज केली असेल का वजाबाकी केली असेल. चला, हे आताच किती आलं उत्तर, सर्वांना आलं का? तर हे प्रश्न तुम्हाला येतात, तुम्ही सोडवू शकतात,
फक्त वेळ खाऊ आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रॅक्टिस महत्वाची आहे. पुन्हा एकदा सांगतो मी, म्हणून प्रॅक्टिस महत्वाची आहे. ठीक आहे, तर हे समजून घ्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर मल्टिफिकेशन. आता मल्टिफिकेशनचा जरी विचार केला तरी आपल्याला हे लक्षात यायला हवं की आपल्याला गुणाकार तर येतोच, पण हा गुणाकार आता आपल्याला जो परीक्षेत असणार आहे तो 5 डिजिट गुणिले 5 डिजिट पर्यंत असू शकतो. म्हणजे जसं की 52,719 गुणिले 17,520 असाही गुणाकार असू शकतो. म्हणजे एक अंक तर 5 असणारच, दुसरा 5 असेल, 4 डिजिट असेल, 3 डिजिट असेल, 3 पेक्षा कमी नाही. थ्री पेक्षा कमी नाही. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या आणि या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणित असू शकतात. जसं की पहा 5700 परीक्षेत आलेला प्रश्न आहे हा. 5700 इंटू 3 टेन्स मायनस 5 युनिट्स. तर हे आपण लगेच इथे डिजिट मध्ये लिहिता आलं पाहिजे. 2700 म्हणजे या ठिकाणी 2 शून्य द्यावे लागतील. 3 टेन्स, 3 टेन्स म्हणजे किती झाले 30 वजा 5 युनिट म्हणजेच 5. आता इथं पहा, हे तोंडी पण करू शकता तुम्ही. कसं करायचं तोंडी? तर या संख्येत आणि या संख्येमध्ये झिरो किती आहेत 3. तर हे 3 झिरो डायरेक्ट लिहू शकतात आणि 27 गुणिले 3 करू शकतात 81 आणि हे 3 शून्य झाले आणि वजा 5. आता ही वजाबाकी करत असताना बघा 81,000 आहे ते, म्हणजे 80 आणि 1,000 आहे. मग 1,000तून 5 गेल्यावर किती राहते 1,000तून जर 5 वजा केलं, 1,000 म्हणजे 100 100 100 100 100 10 वेळेस असते ते, बरोबर आहे का? मग 1,000तून म्हणजे 100 100 10 10, त्याच्यातून 5 वजा केलं म्हणजे काय होणार आहे? तर 995 तर तुमचं उत्तर येणारच ना. फक्त 5 कमी व्हायला लागले हजाराला. 195 येत नाही. बरेच विद्यार्थी असे कन्फ्युज करतात स्वतःला. तर 995 येणार आणि राहिले किती 80,000. म्हणजे 80,995 हे तोंडी लिहू शकता तुम्ही. तर इथं काळजीपूर्वक सोडवा. त्यानंतर गुणाकारामध्ये बऱ्याच वेळेस असेही प्रश्न येतात. समजा आता शेतकऱ्याचा विचार जर केला तर समजा शेतकऱ्यासाठी प्रतिगाव, प्रतिगाव म्हणजे ईच और पर विलेज, थोडक्यात इंग्लिश मध्ये पर विलेज 29,273 रुपीज मिळालेत.
तर अशा 382 गावांना एकूण किती रुपये मिळाले? तर सरळ सरळ उत्तरामध्ये लक्षात ठेवा. आता हेच जर 29,273 आणि 382 बेरीज असेल का उत्तरामध्ये? नाही. वजाबाकीचं उत्तर असेल का? नाही. भागाकाराचं उत्तर मिळेल का? नाही. मग गुणाकाराचंच मिळणार आहे. मग तुम्हाला हा गुणाकार करावा लागेल. आणि गुणाकार करत असताना तीन अंकीचा गुणाकार तुम्हाला सोडवावाच लागेल. म्हणजे इथं तुमची वेळ जाते. म्हणजे काय होतं, बरेच प्रश्न सोपे असले की विद्यार्थी असे अडकून राहतात. त्यामुळे वेळेचं खूप महत्वाचं मॅनेजमेंट करा. प्रश्न असे असतात ना जे तुम्हाला सोडवता येतात, म्हणजे येतातच. पहा आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी गणित लिहीपर्यंत त्यांचं उत्तर काढलं. म्हणजे इतके फास्ट पण गणित ते सोडवतात. तर यानंतर एक वेगळा प्रश्न घेऊयात आपण. पहा जो प्रश्न आला होता परीक्षेमध्ये, इफ अ नंबर is multiplied by 8 instead of 5, the product increases by 39, then what is the number? आणि ऑप्शन 1 मध्ये आहे 14, ऑप्शन 2 12, ऑप्शन 3 13, ऑप्शन 4 15. आता याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? एका संख्येला 8 न गुणायचं होतं, परंतु 5 न गुणाकार केल्यामुळे गुणाकार हा सॉरी 5 न गुणायचं होतं पण 8 न गुणलं, त्यामुळे गुणाकार 39 ने जास्त आला. तर ती संख्या कोणती असेल? आता पहा, या ठिकाणी तुम्ही एकतर पर्यायाचा वापर करू शकतात. म्हणजे पर्यायाचा वापर म्हणजे कसा, थोडक्यात एक उदाहरण सांगतो. 14 गुणिले 8 आधी करा. 14 8 14चा पाडा येतो का तुम्हाला सर्वांना? हा, मग 14 8 किती येतं? 112. म्हणजे पाडा सुद्धा येत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना, असं वाटायला लागलंय मला आता. आणि मग 14 पंचे 70, हा डिफरन्स काढला तर किती आला? 42चा. पण आपल्याला 39चा पाहिजे ना, म्हणजे हे 14 तर चुकलं. पुढे 12 8 96 करा. 12 गुणिले 8 12 8 96 आणि 12 गुणिले 5 करा. 12 पंचे 60, 36चा यायला लागलाय. आपल्याला 39 पाहिजे, लक्षात घ्या. मग 13 घेऊन पहा. 13 गुणिले 8 104 येतं आणि 13 गुणिले 5 केलं की 65 येतं आणि हा डिफरन्स येतो 39. म्हणजे 12 चुकीचं होतं, बरोबर आला 13. अशा पद्धतीने पण सोडवू शकता. किंवा मग दुसरी पद्धत सांगतो मी तुम्हाला, सोपी अगदी. जे काही उत्तर वाढलं असेल किंवा कमी झालं असेल. आता इथे किती काय झालंय? 39 वाढलंय. वाढलंय कशामुळं?
तर 5च्या ऐवजी 8 न गुणल्यामुळं, म्हणजे कितीनं जास्त गुणलं त्यांनी, कितीनं जास्त, 3 न जास्त गुणलं आहे का नाही, आणि 3 न जास्त गुणल्यामुळे 39 आलंय. मग 3 ने 39ला भागून आपल्याला नंबर मिळेल कोणता येतो बघा. 39 भागिले 3, 3 एक 3, 3 एक 3, 3 त्रिक 9, म्हणजे तो नंबर 13 असला पाहिजे. कमी पण असेल समजा, कमी झाला असता समजा एखाद्या ठिकाणी, तर किती कमी झाले ते बघा, आणि त्या गुणाकारामध्ये जे काही नंबर आहेत त्यांच्यातला फरकानं त्या संख्येला भागायचं. अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता.